नमस्कार. लाईव्ह मराठीमध्ये मी सद्दाम अली. कोल्हापूरच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चा जर कोणत्या निवडणुकीची असेल तर ती आहे गोकुळ दूध संघाची निवडणूक. पण आता ही निवडणूक केवळ दूध संघापुरती मर्यादित राहिलेली नाही, कारण गोकुळच्या निमित्तानं महायुतीतील अंतर्गत संघर्ष, नाराजी आणि नेतृत्वावरील प्रश्न उघडपणे समोर येऊ लागलेले आहेत. आणि या सगळ्याची सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती म्हणजे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या एका विधानामुळे. किती दिवस सहन करायचं हा फक्त एक प्रश्न नव्हता, तर अनेक वर्ष मनात दडवून ठेवलेली नाराजी जाहीरपणे बाहेर पडण्याची ती प्रतिक्रिया होती. गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची महत्वाची बैठक झाली. मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार विनय कोरे, अमल महाडिक आणि जनस्वराज्याचे समित कदम हे या बैठकीला उपस्थित होते. मात्र चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील या बैठकीत दिसले नाहीत. कारण काय? त्यांचा दावा आहे की त्यांना बैठकीचे निमंत्रणच देण्यात आले नाही आणि इथूनच सुरू झाला राजकीय वादाचा नवा अध्याय. शिवाजीराव पाटील यांनी थेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केलेत. ज्यांचा गोकुळशी काही संबंध नाही त्यांना बैठकीला बोलावलं, पण मला डावललं गेलं असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे हा केवळ एका बैठकीचा प्रश्न नाही. राजकीय जाणकारांच्या मते 2019च्या विधानसभा निवडणुकीपासून चंद्रकांत दादा पाटील आणि शिवाजीराव पाटील यांच्यातील मतभेद अधूनमधून चर्चेत येत होते, मात्र ते कधीही इतक्या उघडपणे समोर आले नव्हते. यावेळी मात्र शिवाजीराव पाटील यांनी थेट आरोप केला की भाजपच्या कार्यकर्त्यांना जवळ घेण्याऐवजी काही मोजक्या नेत्यांभोवतीच राजकारण फिरवलं जात आहे. इतकंच नाही तर त्यांनी एक अत्यंत महत्वाचं विधान केलं. मला आमदार सतेज पाटील काही लांबचे नाहीत. राजकारणात कधी कधी एक वाक्य अनेक शक्यता निर्माण करतं आणि शिवाजीराव पाटील यांचं हे विधान तसंच मानलं जातंय. कारण दुसऱ्या बाजूला सतेज पाटील यांनी आधीच आपली राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी मैदानात उतरवलेली आहे. प्रचाराला सुरुवात झाली आहे. मतदारांची थेट संपर्क सुरू झालेला आहे. तर महायुतीनेही छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र प्रश्न असा आहे की महायुती खरोखरच एक संध आहे का, की फक्त व्यासपीठावर दिसणारी एकजूट आहे? कारण शिवाजीराव पाटील यांची नाराजी हा पहिला प्रसंग नाही. गेल्या काही दिवसात गोकुळच्या उमेदवारी, जागा वाटप आणि नेतृत्वाबाबत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. काही नेत्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. काही कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीत विरोधकांना महायुतीतील मतभेद हा प्रचाराचा मोठा मुद्दा मिळू शकतो. दरम्यान शिवाजीराव पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर देखील अप्रत्यक्ष टीका केली. गोकुळमध्ये तुमचा मुलगा चेअरमन आणि तुम्ही मंत्री, मग सामान्य शेतकऱ्यांच्या मुलांनी कुठे जायचं, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. या विधानामुळे गोकुळच्या सत्ता कारणावरही नव्याने चर्चा सुरू झाली आहे. कारण गोकुळ ही फक्त दूध संघाची निवडणूक नाही, सुमारे 4,000 कोटी रुपयांच्या उलाढालीची संस्था आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादकांचा विश्वास आणि कोल्हापूरच्या सहकार राजकारणाचा केंद्रबिंदू. म्हणूनच गोकुळवर नियंत्रण मिळवणं म्हणजे जिल्ह्याच्या भविष्यातील राजकीय समीकरणांवर प्रभाव निर्माण करणे मानलं जातं. याच कारणामुळे या निवडणुकीकडे केवळ सहकार क्षेत्र नव्हे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. एकीकडे आमदार सतेज पाटील आक्रमक प्रचार करत आहेत, दुसरीकडे महायुती एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्याचवेळी मित्रपक्षांमधील नाराजी, भाजपमधील अंतर्गत अस्वस्थता आणि नेतृत्वावरील प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी येऊ लागलेले आहेत. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, शिवाजीराव पाटील यांची नाराजी केवळ भावनिक प्रतिक्रिया आहे का, की त्यामागे मोठा राजकीय संदेश दडलेला आहे? महायुती ही नाराजी वेळेत दूर करू शकेल का, की गोकुळच्या रणांगणात अंतर्गत मतभेदच सर्वात मोठे आव्हान ठरणार आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमदार सतेज पाटील या परिस्थितीचा राजकीय फायदा उचलणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात मिळतील. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, गोकुळची निवडणूक आता केवळ दूध संघाची राहिलेली नाही, ती कोल्हापूरच्या भविष्यातील राजकारणाची रंगीत तालीम बनलेली आहे. आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष सध्या या रणांगणाकडे लागलेलं आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स.
नंदिनी जाधव नगर. शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा. सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.